of the match. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाईल कुणाल कदम यांना मात्र हे बक्षीस दिलं जाईल. कुणाल लगेच या. कुणाल कदम विनंती असेल की या ठिकाणी ते आलेले आहेत. भाऊ साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी नक्कीच द्यायचंय. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक या ठिकाणी कुणाल यांना नक्कीच दिलं जातं. 1 बॉल 6 धावांची गरज असताना एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला आणि संघाला विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा. कुणाल 1 बॉल 6 प्रेशर मुवमेंट होता. खरं तर मॅच जर गमावली असती तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये मात्र माघार घ्यावी लागली असती. परंतु 1 चेंडू आणि 6 धावांची जेव्हा गरज होती, 2 बॉल 6 गरज होती, 1 बॉल तेव्हा तुम्ही डॉट झाला, तेव्हा तुमच्या मनामध्ये काय चालू होतं? काय चाललं नव्हतं. मला फक्त 6 मारत होता. दोन्ही बॉल मलाच खेळायचे होते. मी ते मारला. आणि खरं तर तुमच्या टीमने तुमच्यावरती बराचसा विश्वास दाखवलाय. आज एकंदरीत तुमच्या संघाची कामगिरी पण चांगली राहते. टीम बद्दल काय म्हणाल? टीम तर एक चांगली टीम आहे आणि आमचं मॅनेजमेंट एकदम परफेक्ट बसतं. आणि तुमचे ओनर यांना मेगा फायनल जिंकून दिली जाईल का? प्रयत्न तर 100% असतील. शुभेच्छा असतील कुणाल कदम जे मॅन ऑफ द मॅचचे हिरो बनतात. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू होते. षटकार आलाय. वळूया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया खोपोलीचा मराठीचा बुलंद आवाज तुषार धुमाळ सर यांचा. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळाला. फलंदाज पवनच्या बॅट मधनं आकाशाला गवसणी घालणारा फटका होता, ज्याच्यावरती 6 धावा आल्या. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्मानी आमचे अभिषेक यांच्या माध्यमातून. पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. डीजे जरा आवाज द्या माईकला. लागोपाठच्या 3 षटकांना 500चं पारितोषिक अभिषेक यांच्या माध्यमातून इथे दिलं जात आहे. आणि अक्षय चौधरी, विनोद हातनोलकर यांच्याकडे देखील 500चं पारितोषिक असेल. पण मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला सोडलंय. सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. टोटल स्कोर कार्ड वरती 10 धावांची नोंद. रुपेशजी खरिवले यांच्याकडे अजिंक्य साडी 3 षटकारांना 500चं पारितोषिक. मराठा प्रीमियर लीग 2025 दुसरी सेमी फायनल मैदानामध्ये श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या विरोधात सुयश कोचिंग क्लासेस. बिग फाईट, तगडी लढत. जोरदार वेगानं चेंडूला मात्र टाकलं जातंय. डाव्या हाताचा गोलंदाज छोटा पॅक बडा धमाका चांगला स्वतःला सावरतोय. संघाला आधार मात्र इथे देतोय. पण तत्पूर्वी एक सिंगल येते. टोटल 9 धावांची नोंद. गोलंदाज प्रणय पाटील, मॅन फ्रॉम शिरवलीचा हा छोटा पॅक. 3 षटकारांसाठी पारितोषिक लावलं जातंय. पण मी मान्यवरांना विनंती करेल, एकासाठी लावा, 2 साठी लावा, कारण त्यांची देखील मेहनत आहे. 3 बोलणं सोपं आहे पण 3 मारणं कठीण. इथे वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. 10 धावांची नोंद स्कोर कार्ड वरती होतीये. स्ट्राइक एंड वरती डाव्या हाताचा बॅटर आहे पवन. हवा का झोका, या हवेमध्ये त्याला चौकार षटकार मारावे लागतील. लागोपाठचे 3. खोला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर. सड्डिक यॉर्करचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. चांगलं प्रोटेक्शन होतंय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलंय गोलंदाजानं. 11 धावांची नोंद झाली आहे. अजून या षटकातील कदाचित शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फाडलेला हा पॉवरफुल पॉइंटच्या वरून गोळीच्या वेगानं 1 बाउन्स सीमारेषा पार.
4 धावांसाठी अजिंक्यच्या बॅटमधनं चौकार चौकार चौकार. दमखम पाहिला आधीच्या मॅच मध्ये, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगली. इथे नशिबाची साथ आणि 4 धावांची मोहर +1 म्हणजे वाईट +4. बाईच्या माध्यमातून 4 धावा, टोटल 5 धावा स्कोर कार्ड वरती ऍड. थँक्यू डीजे. टोटल स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे ती 20. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. यावेळेस सुरेख सटीक टप्प्यावरती हा चेंडू निर्धाव पद्धतीने पाहायला मिळतोय. थोडंसं महागडं P1चं षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये बिनबाद स्कोर कार्ड वरती 20 धावांची नोंद झाली आहे. 20 ची सरासरी राखली जाणार का? अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. श्री स्वामी समर्थ 11 हा संघ मैदानामध्ये खेळतोय, पण खऱ्या अर्थानं श्री स्वामी समर्थ कुणाल कदमच्या हाकेला धावलेत का? पुरोहित मुंडेचं भक्ती कमी पडली का? भक्तीमध्ये शक्ती नव्हती का? असा प्रश्न आता विचारला जाईल. 364 दिवस आता वाट पाहावी लागणार. ही संधी सोन्याची होती आणि या संधीचं सोनं करता करता मी तर म्हणेल आता पित्तळ झालंय. बघा गुलाब चार धावा मिळतील. आलाय चौकार. तुम्ही भेट द्या. व्हेज नॉनव्हेज पद्धतीचं जेवण तुम्हाला चाखण्याची संधी तिथे दिली जाईल. ज्यांनी आम्हाला कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये आमच्या जेवणाची सोय केली आहे. समय समय पे बड़े रोगों की राय और चाय पीनी चाहिए आणि आमचे चावाले इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत करूया. विजय मोरे आता मॅच कडे आशाभूत नजरेनं बघतायत. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 24. 2 डझन धावा कंप्लीट. सरळ बॅटनं पुन्हा एकदा आक्रमण केलं होतं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जमिनी लगतचा फटका होता आणि या फटक्यावरती मिळते एक सिंगल. अजिंक्य स्ट्राइक एंड वरती आलाय. 25 धावांची नोंद झाली आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज डेंजर एंड काढणं गोलंदाजी करतोय निखिल मुंडे. तुषार सर या ठिकाणी एक पारितोषिक देखील नक्कीच लगावलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य जाधव फलंदाजी करतात आणि या नंदनपाडा बॉयज ग्रुपचे अध्यक्ष रुपेश भाई खरेवले यांच्या माध्यमातून जर 3 बॉलवरती 3 षटकार आले तर अजिंक्य जाधव यांना 500 रुपये दिले जातील. हे 500 नाहीयेत, पण अशी जडीबोटी आहे का ज्या जडीबोटीने धावांचं अंतर कापलं जात आहे आणि इथे मात्र षटकार पाहायला मिळाला नाही, पण धावांना आकार देणारा येतोय. 4 धावांसाठी सुंदर कडक चहाचा आनंद देणारा चौकार. चार धावांच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती 29 धावा पूर्ण होत आहेत. आणखीन एक
चौकारानंतरचा कडक ब्रँडेड A1 क्वालिटीचा मराठा प्रीमियर लीग दुसऱ्या सेमीफायनलचा हा बिग हिट लांबच लांबचा अजिंक्य ब्रँडेड षटकार. आली. रुपेश भाई खरिवले आमच्या सोबत होते, बरीचशी चर्चा आम्ही केली आणि अजिंक्य जाधव देखील तिथे होते आणि रुपेश दादा खरिवले यांचं पारितोषिक जे त्यांनी लावलंय 3 बॉलवरती 3 षटकार ते मात्र आता फायदेशीर ठरते कारण बऱ्याचशा धावा आलेल्या आहेत. सर धावा कसा येणं गरजेचं आहे आणि इथे धावा येत आहेत. आमचे चहावाले देखील आलेत, त्यांना माहिती आहे शेवटचा दिवस आहे. आज जर चहा दिला नाही तर उद्या लोक कडू बोलतील, कारण गोड चहाचा आस्वाद ते देत आहेत. टोटल धावा लागला स्कोअर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37-37. गाडी सुरेख रुळावरती पळतीये. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी. घेऊया मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक. तत्पूर्वी ऐकूया डीजेला बांबू हाऊस हॉटेलचे मालक प्रवीण शेठ पाठारे साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. मी प्रवीण शेठ पाठारे साहेबांना आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावा. ज्यांचा जेवणाचा आस्वाद गेले 2 दिवस आम्ही घेतोय. A1 क्वालिटीचं आणि उत्तम दर्जाचं व्हेज नॉनव्हेज जेवण ज्यांच्या हॉटेलमध्ये दिलं जातं ते असे सन्माननीय आमचे पाहुणे इथे आलेत. त्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं वेलकम. थँक्यू डीजे. त्याचबरोबर याच विभागातील एक मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरचा एक चमचमता सितारा जयेश जळवींचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. बरेचसे मान्यवर इथे आलेत. या विभागातील जे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत सगळ्यांना मी विनंती करेल आपण आता व्यासपीठावरती यावं, कारण की ज्यासाठी केला होता अट्टास तो क्षण घोड होतोय. पुरोहित मुंडे मात्र आज कदाचित झोपणार नाही. कुणाल कदम त्याच्या स्वप्नामध्ये येईल, कदाचित डुगून फोन केला असावा. पण पुरोहित मुंडेची सुरुवात अतिशय सुंदर आहे. यंग टॅलेंट आहे आणि यंग जनरेशनला हा अतिशय सुंदर स्वप्न दाखवणारा खेळाडू आहे, ज्याच्या माध्यमातून आपण बघतोय शेवटपर्यंत कशी झुंज द्यावी त्याचं ज्वलंत उदाहरण पुरोहित मुंडेनं मैदानामध्ये सिद्ध केलं. ताबा कमी होते आणि त्या रोखताना त्यानं शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ दाखवला. पुन्हा एकदा वळतोय मॅच कडे. नेक्स्ट बॉलर राज पाटील. राजा को प्रजा धोका नाही देती. हा राज केतन मुंडेला धोका देणार का देणार धोका या फलंदाजाला? क्या बल्लेबाज वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. फलंदाज डाव्या हाताचा बॅटर स्ट्राइक एंड वरती आहे. पवन वैशम पायन. A1 पवनची आठवण करून देणारे फटके त्याच्या बॅटमध्ये येणं अपेक्षित. आदरणीय पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. मिलिंद दादा सावंत आपली वाट पाहतायत. इथे हा सुरेख चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, नजराटी दुर्घटना घडली. फंबल पाहायला मिळालं. गंमत जम्मत मैदानामध्ये घडली. 1 धाव होती तिथे 2-2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. बांबू हाऊसचे ओनर ज्यांचं जेवण आम्ही स्वादिष्ट पद्धतीचं जेवलं गेले 2 दिवस, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. नक्की एकदा बांबू हाऊसला तुम्ही भेट द्या. त्यांचे आचारी जे आहेत ना ते उत्तम दर्जाचं जेवण बनवतात. संध्याकाळी आता सोय केली जाईल तुषार सर संपल्यानंतर. मिलिंद दादा सावंत यांनी सांगितलंय जसा मोग्यांबो खुश झाला होता तसं मिलिंद सावंत मात्र आता खुश आहेत, कारण की हे अतिशय सुंदर हा सोहळा पार पडलाय. विनोद आणि अक्षय कदम यांच्याकडे 3 षटकारांना 500चं पारितोषिक. पण हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पंचांचा नोचा इशारा आला आणि त्याच्यावरती 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. भीमरचा हा चेंडू उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 43 आणि ते सुपर डुपर हिट फटक्याची गरज आहे. आतापर्यंत 9 धावा अवंतर खर्च केल्यात या मॅच मध्ये. बिकी
मात्र सांगतोय पवन तू करू शकतो, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, पण पवनला आता आत्मशक्तीचं बळ जाग करण्याची वेळ आलेली आहे. गरज निर्माण मैदानामध्ये झाली आहे, मागणी तसा पुरवठा. फ्रीडचा चेंडू, फुलटॉस पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा लोअर फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटनं खेळला जातोय. सिंगलला स्कोर कार्ड वरती अजिंक्यनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 1 धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 44. 44 धावांची नोंद स्कोर कार्ड वरती झाली आहे. पुन्हा एकदा आपण सन्माननीय पाहुण्यांना या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय, आपण यावं. मानस सर, मी चहाच्या बऱ्याचशा टेस्ट घेतल्यात, प्रत्येक गल्ली कोपऱ्यात जाऊन मी चहा पिलोय लॉकडाऊन असताना सुद्धा, पण या चहाची टेस्टच निराळी आहे. कॉफी पितोय की चहा पितोय हेच मला समजत नाहीये. पण इथे आखूड टप्प्याचा हा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न झालाय आणि इथून मात्र चेंडू जातोय निर्धाव. कोणत्या पद्धतीचा मसाला वापरलाय हे जाता जाता नक्की आपण त्यांना विचारूया. दोन्ही आस्वाद देतात, कधी कॉफीचा आस्वाद कधी चहाचा आस्वाद, पण इथे आस्वाद घ्यावा लागेल चौकार षटकारांचा. खऱ्या अर्थानं तर ती गरज आहे. दुपारी आपण लंच ब्रेक मध्ये बांबू हाऊस या हॉटेलला जाऊन जेवणाचा आस्वाद घेतलाय, त्यांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. गेले 2 दिवस माझ्या देखील जेवणाची, पंचांच्या देखील जेवणाची, आमच्या गुणलेखकाच्या जेवणाची, लाईव्हच्या टीमची सगळी सोय त्यांनी केली आहे. अन्न हे परत ब्रह्म, आणि ज्यांनी आम्हाला हा आस्वाद दिला त्यांना आई माऊलीच्या करणं मी प्रार्थना करतो, त्यांचा बिझनेस अतिशय प्रसिद्ध हो. पण इकडे आपण आता विचार करतोय, प्रसिद्ध व्हायचं असेल तर सिद्ध करणारे 2 फलंदाज. टोटल धावा लागल्यात त्या 45. आखूड टप्प्याचा चेंडू, मार असा आवाज आला, पण सांगितलं गेलं लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू आहे. पंच 1 बाउन्सचा इशारा करतात आणि त्याहुनी वाईडचा इशारा. परिस्थिती वाईट होत चालली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. हवा तर सुटलीये, पण वातावरण टाईट करण्याची आता स्थिती निर्माण होतीये. उंच खेळला जातोय चेंडू, लांब जाणार का? 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 1 बाउन्स, सीमारेषा पार, फाईन लेगच्या बाहेर, दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. आदरणीय आमचे सन्माननीय पाहुणे अविनाश दादा आंबले साहेबांचं या व्यासपीठावरती स्वागत होत आहे. त्यांना विनंती, आपण आसनावस्थ व्हा या आणि या मॅचचा आनंद घ्या. सन्माननीय अविनाश दादा या व्यासपीठावरती आलेले आहेत. अक्षय कदम आणि विनोद यांच्याकडनं आपण बघतोय पवनच्या 3 षटकारांना 500चं पारितोषिक रोख इथे जमा झालाय. पण इथे हा चेंडू गलीच्या दिशेनं जातोय, गलीच्या दिशेनं दिल्लीचे हित तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि या भूमीमध्ये सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होणार का? चालाक लोंबडी कूल कर्णधार इथे पाहायला मिळतोय, जो ब्युटिफुल संधी निर्माण करतोय. आणि इथे पंचांचा इशारा येणं अपेक्षित. 1 रन अजून कमी केली जाईल आणि त्याहूनही विकेट स्कोर कार्ड वरती नोंद केली जाते. म्हणजे या चेंडूवरती फक्त 1च धाव. डीजे क्रोप ग्रामपंचायत तांबाडीचे विद्यमान सरपंच, अर्थातच आमचे सन्माननीय अविनाश दादा आंबले या व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. मिलिंद दादा सावंत आणि सगळ्या सहकारी मित्रांना आता विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय अविनाश दादांचं स्वागत मात्र होणं गरजेचं आहे. स्पर्धेचा उल्लेख केला तरी स्पर्धा आता 8व्या पर्वामध्ये मराठा प्रीमियर लीग 2025 चे माध्यम भूपेशजी पाटील, मिलिंदजी सावंत, मयूर मुंडे, विकी आमरे, शुभम मोरे, अजिंक्य जाधव, नीरज दामणे, मुन्ना मोरे यांनी या स्पर्धेला रंगवलं. जयेश दळवी असतील या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर कार्य करताना आपण सगळ्यांना पाहिलंय. आणि ते फॉर्च्यून इव्हेंटची टीम
आता थ्रेट प्रक्षेपण करते. घर बसल्या 198 देशामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि आता ऑन स्क्रीन वरती आपण पाहुण्यांना बघतोय. अविनाश दादा त्यांच्या चेहऱ्यावरती गोड हास्य आहे आणि इथे मात्र ते हास्य आपल्याला आता प्रफुल्लित होताना या स्क्रीनवरती आपण पाहतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचं स्वागत आपण इथे करतोय. भाऊसाहेब स्वतः भेटीला त्यांच्या आलेत. स्कोअर कार्ड वरती 51 झाल्यात. शेवटचं षटक प्रगती पथावरती तोडफोड मार धाडबल षटक आहे. या षटकामध्ये आता स्वतः गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज केतन मुंडे. कॅप्टन कूल स्ट्राइक एंड वरती. फलंदाज आहे ब्युटिफुल विकी आंब्रे मॅन फ्रॉम नंदनपाडा. नंदनपाड्याचा खेळाडू सिंगल डबलचा पाडा खेळतोय. चौकार षटकारांचा मारा करतोय पण इथून मात्र 2 धावांची नोंद. या 2 धावांच्या मदतीने टोटल 53 धावा स्कोर कार्डवर. धीरज धाबणे आज उन्हामध्ये खेळतायत. थोडेसे काळे पडलेत. केतन मुंडेवरती आक्रमण केले विकी आमरेनं आणि हा चेंडू फेकून दिलाय नंदनपाड्याच्या गावामध्ये. बिग हिट लांबच लांबचा षटकार. साठ वरतीच थांबवलं जात आहे. दुसरी सेमीफायनल केतन मुंडेचा हा चेंडू यावेळेस शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. जोरदार अपील मैदानामध्ये. इथे मात्र प्रीतम पाटील सर सांगतात लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल येते. 1 या धावसंख्येनं 60 धावा पूर्ण झाल्यात. बरोबर ना? 60 धावा स्कोरवरती पूर्ण होत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक एंड वरती आता अजिंक्य जाधव मात्र पाहायला मिळतोय. आखोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. स्लॉट मध्ये आला असता तर परफेक्ट कार्यक्रम झाला असता पण तसं काही मैदानामध्ये घडलं नाहीये. 1 या धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 61. जाम झाल्या की कमी झाल्या आता नेक्स्ट ड्रिंक मध्येच पाहायला मिळेल. केतन मुंडेला मी बराच वेळा संघर्ष करताना पाहिलंय आणि आता मात्र संध्याकाळची वेळ आहे. कॅप्टन कूल या कूल वातावरणामध्ये धावांचा कसा पाठला करेल नेक्स्ट ड्रिंक मध्ये ते देखील पाहायला मिळेल. धीम्या गतीनं चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करता करता थांबला पण इथे धावा लागतील स्कोर कार्ड वरती आता 6 कारण की अजिंक्यच्या बॅट मध्ये आलाय षटकार. थँक्यू डीजे. डेंजर एंड आहे आणि डेंजर एंड कडनं आता गोलंदाजी करताना केतन मुंडे. पुन्हा एकदा पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. दडपण वाढलं जात आहे.
फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल याच्यावरती चालू असलेले दुसरे फायनलची लढत. टोटल लागला धावा स्कोर कार्ड वरती 68. काय चेंडू होता, यष्टरक्षकानं गफलत केली. आणि इथे मात्र रनआउटची विकेट मिळतीये. 22च्या माध्यमातून एक सिंगल येते. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय आणि अशा वेळी टोटल आता स्कोर कार्ड वरती पाकली जाईल. 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 69 धावांची नोंद झाली म्हणजे नेक्स्ट इनिंग मध्ये आता 70 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या विरोधात सुयश कोचिंग क्लासेस या संघाला. काय घडतंय काय बिघडतंय हे आपण पाहूया. याची देही याची डोळा हा आनंदाचा सोहळा. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ज्या मानस आपण ट्रॉफ्या बघतोय ना, जणू काही वर्ल्ड कपची आठवण करून देणाऱ्या या ट्रॉफ्यात. आणि प्रत्येकाला असं वाटतं आपल्या शोकेशमध्ये आपल्या घरामध्ये या सजाव्या. आणि त्याआधी आपण बघतोय पुरोहित मुंडेचा देखील आपण खेळ पाहिला. पण इथे मात्र कदाचित हा खेळ त्याचा अधुरा राहिलाय. पण सरपंच साहेबांनी जो शब्द दिला तो नक्की पाळलाय आणि इथे त्यांनी त्या ट्रॉफ्या आम्हाला स्पॉन्सर केल्यात. आणि अशा एक सुंदर व्यक्तिमत्वाचं या व्यासपीठावरती स्वागत होतोय. मी मिलिंद दादा सावंत यांना विनंती करेल आपण आदरणीय अविनाश दादा आंबले साहेबांचा यथोचित असं स्वागत करावा. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया या मान्यवरांचे. अर्थातच या कार्यक्रमाच्या शुभदिनी मायेची उबदाल भगवी शाल. युट्यूबला विनंती आहे कॅमेरामन फोकस करा. मान्यवर आता ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि कॅमेरामध्ये कैद करणारे क्षण फॉर्च्युनिमेटच्या कॅमेऱ्यामध्ये देखील पाहतोय. इकडे आपण बघतोय जयेश दळवीच्या कॅमेऱ्यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. तिकडे विनय सप्पाळच्या देखील कॅमेऱ्यामध्ये एक क्षण आपण पाहिलेत. मान्यवरांचं स्वागत मात्र इथे केलं गेलं. साहेबांना विनंती आपण आसन असावा. हा सोहळा आनंदाचा आहे. या सोहळ्यामध्ये तुम्ही आल्यानं चंदनाचा सुगंध निर्माण झालाय आणि तुमच्या येण्यानं या वातावरणाला एक वेगळा आनंद आलाय. आता पाहूया नेक्स्ट इनिंगचा खेळ जिथे गरज आहे. 24 चेंडूमध्ये 70 धावांची कशा पद्धतीनं हा पाठला होतोय आणि कशा पद्धतीने या धावा रोखल्या जातात याचं ज्वलंत उदाहरण देण्यासाठी मानस सर मायक्रोफोन वरती येते. तत्पूर्वी ऐका डीजेला. धन्यवाद डीजे. या स्पर्धेला 8व्या पर्वामध्ये आपण बघतोय. अर्थातच भूपेशजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन इथे झालेलं आहे. आपण त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे. MPL मराठा प्रीमियर लीग 2025चा सोहळा मात्र आपण सगळे या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटतोय. खरंतर भूपेश दादा पाटील जे अध्यक्ष आहेत या स्पर्धेचे आणि मिलिंद दादा सावंत यांच्या संकल्पनेतून मात्र या स्पर्धेला साकार केलं गेलं आहे.
आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी सुरू होताना आपण पाहिला. जर पाहिला गेलं तर मयूर मुंडे असतील, विक्की आंबरे असतील, शुभम मोरे, अजिंक्य जाधव असतील, नीरज डावणे, मुन्ना मोरे असतील, या सगळ्यांची मात्र या स्पर्धेच्या यशामध्ये फार महत्त्वाची आणि मोलाची मेहनत राहिली आहे. आणि मिलिंददादा सावंत यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय देखणं भव्य दिव्य स्वरूप या स्पर्धेला देण्याचं काम मिलिंददादा सावंत यांच्या माध्यमातून नक्कीच करण्यात आलेलं आहे. डोळ्याला गॉगल आणि रुबाब रॉयल असे मिलिंददादा सावंत, जे मात्र मंचावरती आपण त्यांना पाहतो आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये पारितोषिक लगवलं जाईल. अर्चित एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस नक्कीच दिलं जाईल. प्रत्येक षटकार चौकाराला प्रत्येकी 200 अर्चित एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. चलिए शुरुआत करेंगे, गेंदबाज तैयार. पहली गेंद एलबीडब्ल्यू की लाउड अपील की जाएगी. नंदनपाड़ा एक्सप्रेस, विक्की आमरे, अंपायर फिंगर गोज अप. एलबीडब्ल्यू यानी लेग बिफोर विकेट के तौर पर पहला झटका यहां से सुयश कोचिंग क्लासेस वाउशी को दिया जाएगा. थैंक यू डीजे. पहला विकेट यहां से पवेलियन में गया जरूर है. गोल्डन डक के शिकार बने है बल्लेबाज निखिल मुंडे, जिन्होंने पिछले मैच में अच्छे अच्छे गेंदबाजों को किया था ठंडा. वही निखिल मुंडे यहां से पवेलियन में गए. बड़े खिलाड़ी केतन उनके साथ आए जरूर, लेकिन नंबर 3 पर न्यू बैटर राहुल पाटिल मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे. अर्चित एंटरप्राइजेस इनकी तरफ से हर छक्के, हर चौवे और हर एक विकेट के लिए 200 का इनाम यहाँ से दिया जाएगा. पण आमचे मित्र कुणाल खोपकर यांचा वाढदिवस मात्र आज पाहायला मिळतो आहे. सकाळीच त्यांचा केक कट केलं गेलं, सेलिब्रेशन केला गेला. नंदनपाडा गावचे एक स्टार खेळाडू, स्टार ऑलराऊंडर आमचे मित्र कुणाल खोपकर यांना वाढदिवसाच्या आपण बऱ्याचशा शुभेच्छा देऊया. हल्के हाथों से यहाँ से गेंद को फ्लिक किया जाएगा. फाइन लेग बाउंड्री पर रफ्तार से गेंद बढ़ रही है. देखते ही देखते गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. डेड बॉल. बिल्स पहले ही गिरी थी. या ठिकाणी आपण पाहतोय की आदरणीय राजू दादा पाटील, एकच वादा राजू दादा, आणि ते राजू दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. गीतांजली बारचे ओनर आहेत आणि मिलिंद दादा सावंत यांचे जिजू असतील. त्याच्याच बरोबरीने त्यांचे अगदी घनिष्ठ जवळचे मित्रासारखे देखील ते व्यक्तिमत्व आहेत. ते सन्माननीय गीतांजली बारचे ओनर आदरणीय राजू दादा पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत असेल. मैदान के अंदर चलिए दूसरी गेंद. यहां से कट किया, कमाल का स्ट्रोक, कैच का मौका बन सकता था. हाथों से गेंद यहां से छिटकी जाएगी, लेकिन रन बचाई अपनी टीम के लिए. प्रशंसा करेंगे हम खिलाड़ी की, क्योंकि अगर वहां से गेंद थोड़ा सा दाएं बाएं होती तो 4 का नंबर आपको देखने को मिल सकता था. लेकिन यहां से एक रन आता हुआ जरूर नजर आएगा. काउंट इज ओपन बाय सिंगल रन. राहुल को गेंदबाजों का पत्ता गुल करना पड़ेगा, तभी इस मैच में मजा आएगा. अपने अंदर की ताकत को दिखाइए, काबिलियत को दिखाइए. बताइए आपने 69 मारे तो हम 70 मार सकती है, तभी मैं मानूं कि आप कितने मजबूत हैं. मजा तभी आएगा जब आप ये रन बनाएंगे इस मैच में. नंदनपाड़ा एक्सप्रेस, विक्की आंबरे बॉलिंग ट्रैक के ऊपर, जिनकी तारीफ हमें करनी पड़ेगी. लेकिन हमारे मेहमान गीतांजलि बार शॉप के ओनर राजू दादा पाटिल आ चुके हैं, उनका स्वागत. अटैक किया जाएगा ऑन साइड पर. केतन मुंडे ने किया है वार, लेकिन क्या कमाल का कैच आपको नजर आएगा. अंपायर, थर्ड अंपायर को रेफर किया, बिल्कुल यहां से हम चेक करेंगे.
आउट का डिसीजन यहाँ से आएगा। केतन मुंडे बड़े बल्लेबाज है, एक समय ऐसा लगा था कि शायद ये गेंद मैदान के बाहर जाएगी, लेकिन नसीब का साथ, कमाल की कैच, खिलाड़ी थे वहां पर जिन्होंने कैच पकड़ी। सोहेल खोत, क्या कमाल की कैच, उड़ते सोहेल को हमने देखा, और ये कैच नहीं, ये मैच हो सकता है स्वामी समर्थ 11 के लिए। निखिल मुंडे का पहली गेंद पर आया गया विकेट, केतन मुंडे का कमाल का कैच। यहाँ से सुयश कोचिंग क्लासेस वावोशी को बैकफुट पर डालता हुआ जरूर नजर आएगा। 2 विकेट चटकाए विक्की अम्बरे। नंदनपाड़ा एक्सप्रेस एज एन बॉलर उनका रोल उतना इम्पैक्टफुल नहीं रहा, लेकिन इस मैच में जहां पे टीम को जरूरत थी वहां पे विक्की अम्बरे की गेंदबाजी आपको चलती हुई नजर आएगी। कमाल की गेंद, रफ्तार देखिए आप, रफ्तार का बादशाह, रफ्तार का शहंशाह और रफ्तार का सौदागर नंदनपाड़ा एक्सप्रेस विक्की अम्बरे। कमाल की गेंदबाजी, चारों खाने चित करने वाली ये बॉल डिलीवर की जाएगी। वाइड के लिए यहाँ से रिव्यू लिया है, अंपायर बैटिंग टीम का रिव्यू है, यस ओके, चेक करेंगे। यहाँ से बैटिंग टीम ने चैलेंज किया है कि ये वाइड बॉल है, रिव्यू उन्होंने लिया है, डिसीजन रिव्यू चेक करेंगे और आपको बताएंगे। प्रीतम पाटील सर, थर्ड अंपायर, वाईट साइड रेफरल केलाय, तुम्ही इकडेच बसा, तुमची गरज लागणार आहे, कारण की आता इम्पॉर्टंट मॅचेस। फेयर बॉल, फेयर बॉल का डिसीजन यहाँ से थर्ड अंपायर के माध्यम से आएगा। 4 गेंदें अब तक हो चुकी है, रन बना 1 विकेट, यहां से 2 जरूर गए हैं। ये बिल्कुल वाइड होगी, इसमें कोई डाउट नहीं है, क्योंकि डाउन द लेग साइड वाली ये बॉल हमने तारीफ की थी गेंदबाज विक्की अम्बरे की, लेकिन कभी कभार तारीफ करने के बाद नजर भी लग जाती है। व्हाइट टीम के साथ टोटल होगा इंक्रीज, रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 2 रन, पीछा करना है 70 का, आने वाली गेंदें बचेंगी 20 और जीतने के लिए 68 रनों की जरूरत। बैकफुट पर गए, स्क्वायर कट किया, ये बढ़िया शॉट, गेंद गैप में देखते देखते जाएगी डीप पॉइंट, बाउंड्री के बाहर आएगा, मस्तक पे दस्तक देने वाला खटैक, 4 रन। थैंक यू डीसी। यहां से अटैक किया जाएगा, कमबैक हो चुका है, बल्लेबाज ने कमाल के 4 रन यहां से जरूर लगाई। इस बार की गेंद फिर एक बार डाउन द लेग साइड, 5 अच्छी गेंदें डालने के बाद ये वाइड गेंदें क्यों, यह सबसे बड़ा सवाल विक्की अम्बरे से पूछा जाएगा। शुरुआती 4 गेंदों में आपने 1 रन दिया, फिर आपने 2 वाइड डाली, 1 4 का मार खाया। देखिए गलती महंगी साबित होगी, यह मस्ट विन मैच है, भले ही आपने रन ज्यादा लगाए हो, लेकिन टॉट गेंदें आना बहुत जरूरी है। इस बार भी कट किया, ये भी बढ़िया शॉट, गेंद गैप में है, आउटफील्ड फास्ट है, गेंद देखते ही देखते डीप पॉइंट, सीमा रेखा के बाहर, 4 रन। थँक यू डीजे, पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पुढच्या वर्षी शूरवीर बाजी प्रभू 11 या नावाने मात्र संघ पाहायला मिळेल। त्या संघाचे आयकॉन असतील कुणाल पाटील आणि रुपेश साळुंके हे संघ मालक असतील, आणि रुपेश साळुंके साहेब शूरवीर बाजी प्रभू 11 या नावाने मात्र त्यांचा संघ पुढच्या वर्षी MPL मध्ये उतरवतील आणि कुणाल पाटील यांना ते आयकॉन घेतील, अशी अनाउन्समेंट मात्र या ठिकाणी रुपेश साळुंके साहेबांनी केलेली आहे। आणि स्टंप पण तेच देतील, अजून पण बरंच काही देतील, पुढच्या वर्षाची गोष्ट आहे। या वर्षी पण त्यांनी स्टंप दिलेले आहेत, प्रत्येक वर्षी ते देतात, काही ना काही देत असतात। स्वागत करूया। या ठिकाणी आपण पाहतोय राजू दादा पाटील
गीतांजली बार शॉपचे ओनर मिलिंद दादा सावंत यांचे जिजू आणि त्याच्याच बरोबरीने त्यांचे घनिष्ठ मित्रासारखं व्यक्तिमत्व अर्थातच एकच वादा राजू दादा आणि त्या राजू दादा पाटील यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. आदरणीय मिलिंद दादा सावंत यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. कॅमेरामॅन हे छायाचित्र मात्र आपल्या कॅमेरामध्ये आपण कैद करायचं. आदरणीय राजू दादा पाटील गीतांजली बार शॉपचे ओनर त्यांचं स्वागत केलं जात आहे. रमेश आएंगे यहाँ से, कमाल का स्ट्रोक था, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम. ताज के पत्तों का घर हवा का झोंका आने के बाद जैसे बिखरता है वैसे सुयश कोचिंग क्लासेस वावोशी की बल्लेबाजी आपको बिखरती हुई नजर आएगी. एक और बैटर, नो डाउट कैच आउट. थैंक यू डीजे. नंबर 5 पर नए बल्लेबाज ऑन स्ट्राइक आएंगे. हाफ ट्रैगर बॉल थी, ऑन साइड के ऊपर घुमाया, वहां से खिलाड़ी है सोहेल, उनके हाथों में गेंद आपको ट्रेवल होती हुई नजर आएगी. तब तक मिलेगा मात्र एक. पुरुषोत्तम नए खिलाड़ी आए हैं. कमाल की गेंदबाजी अभी तक हो रही है. बैटर विंस यू द मैचेस बट बॉलर विंस यू द टूर्नामेंट. ये हम हमेशा कहती है. बल्लेबाज आपको मैच जिताते हैं, गेंदबाज आपको प्रतियोगिता जिताती है. स्वामी समर्थ 11 अविनाश दादा कदम साहब इनकी ये टीम अच्छा खेल नजर आएगा. इस बार भी अटैक किया, हवाई फायर अभी तक नहीं आए हैं. इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है भाई. अटैक करोगे तो बचाए जाओगे, क्योंकि आक्रमण ही आपका बचाव है और अटैक इज अ फॉर्म ऑफ डिफेंस, ये हमेशा कहा जाता है. रनों को बनाइए तभी आप इस मैच में कमबैक कर सकती है. दिखाइए आपकी में कितनी ताकत है. इस बार भी ड्राइव, कमाल की गेंदबाजी रमेश और पर रवाना, ये नाम से मशहूर ये गेंदबाज अपने ग्रामीण की तरफ से खेलती है. लेकिन आज कमाल का खेल. स्वामी समर्थ 11 और श्री स्वामी समर्थ इनका आशीर्वाद है. बिल्कुल टीम स्वामी समर्थ 11 अविनाश दादा कदम इनके ऊपर और उनके आशीर्वाद से अच्छा खेल हो रहा है. इस बार स्क्वाट करना चाहती है. आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन का इस्तेमाल किया जाएगा. टप्पा खाया, गेंद में था अतिरिक्त उछाल, एक्स्ट्रा बाउंस बेटन द बैटर. सिचुएशन आपको नजर आएगी और यहां से भी अब डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर हो चुकी है. इस ओवर की अगर मैं बात करूं तो आखिरी बॉल यहां से आपको जरूर बचती हुई नजर आएगी. 13 गेंदें और अब तक 56 की जरूरत. अटैक किया जाएगा ऑन साइड पर, ऊंचाई ज्यादा, ताकत पूरी, पंची उड़ा भोर, गेंद गई है कोसों दूर, देकर जाएगी आधा दर्जन रन. आखिरी गेंद पर आपको एक छक्का यहां से आता हुआ नजर आएगा और इसी के साथ 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है. पीछा करना है 70 का. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन 3 विकेटों के नुकसान पर. समीकरण आपको यहां से बनता हुआ नजर आएगा. आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 50 रनों की जरूरत. 12 गेंदें 50 रन. द रिक्वायर्ड रन रेट इज अप टू 25.00, यानी 25 रन प्रति ओवर की औसत मेंटेन करनी पड़ेगी. तीसरे ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाजी मार्ग पर नंदनपाड़ा ग्रामीण का ये खिलाड़ी अजिंक्य जादव उर्फ ईजी आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगी. पहली गेंद थी, यहां से थप्पड़ लगाया, जरूर रनआउट का मौका. कमाल की फील्डिंग, जल्दबाजी कर बैठी.
या ठिकाणी आपण पाहतोय की या मैदानामध्ये या मैदानाची आखणी करण्यासाठी भरीव काम असेल, त्याच्याच बरोबरीने सॉइल अर्थातच माती मात्र या ठिकाणी मैदानासाठी जी लागली ती सगळी उपलब्ध करून देण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय जितूभाई मोरे, ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. विनंती आहे की आपण यावं, आपलं स्वागत. इस बार यॉर्कर गेंद थी ऑन साइड के ऊपर खोद के निकाला, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, सिंगल डबल से टीम के टोटल को आगे ले जाया जाएगा. लेकिन यहां से थोड़ी सी परेशानियां मैदान के अंदर सुयश कोचिंग क्लासेस वावोशी के लिए नजर आएगी. रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 25 रन. जीतने के लिए आने वाली 9 गेंदे 45 यानी 45 रनों की जरूरत. 9 में 45. बैक टू बॉलर, बॉलर बैक ड्राइव आपको नजर आएगा. अपने फॉलो थ्रू में गेंद का कलेक्शन किया. पहली ओवर में 11 रन दिए थे विक्की अम्बरे ने. दूसरी ओवर में गेंदबाज रमेश ने 9 रन दिए. तीसरी ओवर में अजिंक्य जाधव जिन्होंने अब तक 4 गेंदें डाली और 5 रन अपने गेंदबाजी में जरूर खर्च किए. इस बार भी लोअर फुल टॉस थी, ऑन साइड के ऊपर ड्राइव, सिंगल डबल. क्योंकि ये लोअर मिडिल ऑर्डर वाले बैटर है, हम हमेशा देखते हैं कि जहां से लोअर मिडिल ऑर्डर होता है बल्लेबाजों की उतनी प्रैक्टिस नहीं होती है. क्रिकेट के खेल में हमेशा कहा जाता है प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, और अगर आपकी प्रैक्टिस उतनी अच्छी नहीं है तो फिर आपका खेल थोड़ा सा डगमगा जाता है. इस बार देखिए हवा में उड़ाया, नो मैन स्टैंड, गेंद टिप्पा खाते हुए नजर आएगी. मिलेगा एक और बार सिंगल रन और इसी एक रन के साथ तीसरी ओवर की होगी समाप्ति. 70 का करना है पीछा. रन बनेंगे स्कोर कार्ड पर 27. 27 रन. आने वाली गेंदें बचेंगी हाथ से 12 और जीतने के लिए, माफ कीजिए, आने वाली गेंदें बचेंगी 6 और जीतने के लिए 43 यानी 43 रनों की जरूरत. छह गेंदे और 43 का समीकरण मैदान के अंदर आपको बनता हुआ नजर आएगा. राज खोपकर यहां से आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको आते हुए नजर आएंगे. पहली फाइनलिस्ट बनी है एमपीएल सीजन 8 की राजेश शिव छत्रपति वॉरियर, प्रवीण मनवे और प्रतीक मनवे साहब की वो टीम. लेकिन दूसरी कौन सी वो टीम होगी जो इस मेगा फाइनल में अपना नाम दर्ज करेगी? हाफ ट्रैकर बॉल रफ्तार के साथ आई, टॉट गेंद की समाप्ति और इसी के साथ जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत कर दी है अविनाश झा कदम साहब की टीम स्वामी समर्थ 11 ने. क्योंकि समीकरण की अगर मैं बात करूं तो 5 में 43 बनानी है, 5 में 5 छक्के भी आते हैं तो 30 बनती है. बहुत मुश्किल मैच सुयश कोचिंग क्लासेस वावोशी के लिए. यहाँ पे भी सिंगल आएगा. इस मैच में अब मात्र औपचारिकता बाकी है. जीत के दरवाजे पर दस्तक दे रही है टीम स्वामी समर्थ 11. 4 गेंदे और जीत के लिए अब एक यहां से समीकरण 42 का बनेगा. 4 में 42 आपको बनानी है. राज खोपकर आखिरी ओवर 4 अच्छी गेंदें बचती है. अटैक किया जाएगा. ये देखिए ऑन साइड पर बड़ा प्रहार किया, उड़ाया, मैदान के बाहर 6 रन. थैंक जी. ये अपील आपने की थी लेकिन पहले ही मिसिंग लेग है, अपील बनती नहीं थी लेकिन अपील करना एक खिलाड़ी का काम होता है. अब डॉट गेंद यहां से भी आ चुकी है. 2 गेंदें अब बची. औपचारिकता इस मैच में बाकी. सुयश कोचिंग क्लासेस वावोशी संजीव कुमार यादव साहब की वो टीम जिन्होंने काफी मेहनत की लेकिन आखिरकार उनको यहां से बाहर का मोड़ देखना पड़ेगा क्योंकि मात्र 2 गेंदों की औपचारिकता बाकी है. बल्ला घूमा जरूर, कैच का मौका यहां से बन सकता है लेकिन ये भी आएगी डॉट बॉल. एक गेंद की औपचारिकता. कप्तान आइए, टीम राजेश शिव छत्रपति वॉरियर के कप्तान सूरज लबड़े, आपको बिल्कुल आना है.
चलिए आखिरी गेंद को लेकर गेंदबाज राज, आखिरी गेंद यहां से भी बड़ा हिट आएगा, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत। ये मुकाबला आपके पकड़ से काफी दूर निकल गया था और अब आपने अगर अटैक किया तो उसका महत्व नहीं होगा। सुयश कोचिंग क्लासेस वावोशी, संजीव कुमार साहब, आपकी ये टीम जिन्होंने बहुत मेहनत की, बट हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम। अगली एमपीएल के लिए हम आपको ढेर सारी शुभकामनाएं देंगे। लेकिन स्वामी समर्थ 11 विक्की आमरे की कप्तानी में खेल रही अविनाश कदम साहब की वो टीम, जिनको मिलेगी जीत और वो जाएंगे डायरेक्ट इनटू द फाइनल। डीजे